नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे मजेत आहोत. कारण की खरं तर मी 4 दिवस ब्लॉग नाही बनवला, कारण मी सॅटर्डेला ब्लॉग बनवला. त्यानंतर मी आज बुधवार आहे तर बुधवारी ब्लॉग बनवते. कारण असंच रिझन आहे माझ्याकडे. संडेला माझे म्हणजे व्हिडिओ बनवायलाच घेतला आणि मला म्हणजे माझ्या मम्मीचा वगैरे फोन आला. तर माझ्या मम्मीचा आणि पप्पांचा ॲक्सिडेंट झाला. तर गाडीवरून पडले दोघे आणि पप्पांनाही खूप लागले आणि मम्मीलाही खूप लागले. तर मग 2-3 दिवस मी त्याच विचारामध्ये होते की मी इंडियाला जाऊ किंवा नको जाऊ. कारण माझ्या मम्मीला अजिबात उठताच येत नाही. तर तिला उचलून आणलं. तिचं ऑलरेडी एका गुडघ्याचं ऑपरेशन झालं आहे आणि दुसऱ्या गुडघ्याला मार लागला, ज्याचं ऑपरेशन नाही झालं त्याला. तर गुडघ्याच्या खाली मार लागला, नळी असते आपली गुडघ्याची ती खालची ती. तर काळं निळं वगैरे झालं आणि तिला उठता येत नाही आहे. त्यामुळे अजून वाईट वाटत होतं की आपण तिथे नाही आहे, भारतामध्ये असतो तर लगेच दुसऱ्या दिवशी नाही, त्याच दिवशी निघालो असतो आपल्या आईवडिलांना भेटायला. परंतु भारताबाहेर असल्याचे हे तोटे आहेत की तुमच्या जवळच्या माणसांना जर काही झालं तर तुम्ही जाऊ शकत नाही लगेच. आणि माझ्या पप्पांनाही खूप लागले. तर त्यांच्या पायाला वगैरे, गुडघ्याला लागले, तळपायाच्या वरती देखील खूप लागले आणि सोबतच तोंडालाही खूप जास्त मार लागला. तर ते 2-3 दिवस मी त्याच विचारांमध्ये होते की काय करू, कसं करू, आणि लक्षही लागत नव्हतं कशामध्ये. कारण आपल्या आईवडिलांना बरं वाटत नसेल तर ऑब्व्हियसली आपलं लक्ष लागणार नाही. सो त्यामुळे, आणि आता त्यांचं वय झालं आहे, म्हणजे पप्पांचं जवळजवळ 84-85च्या म्हणजे एजमध्ये आहेत पप्पा. परंतु काल मला मम्मीचा फोन आला तेव्हा मम्मी थोडीशी हसली, बोलली की मला आता थोडंसं पाय खाली टेकवता येतोय. त्यामुळे मलाही जरा बरं वाटलं आणि मग म्हटलं मी आज व्हिडिओ बनवेल. सो त्यामुळे मी आज व्हिडिओ बनवायला घेतला. तर आज भरपूर सारी कामं आहेत घरातली. तर गाऊ खूप म्हणजे दिवसापासून म्हणत होती की मला ब्राऊन ब्रेड बनव. तर एकतर विकत वगैरे आणतेच मी, परंतु आज म्हटलं तिला सरप्राईज द्यावं, घरीच बनवावा. सो मी तयारी करणार आहे आता ब्राऊन ब्रेडची. आणि मागच्या वेळेला मी ब्राऊन ब्रेड बनवला होता तेव्हा माझीच एक मैत्रीण मला म्हणाली होती की तू पूर्ण रेसिपी टाक, कशी स्टेप बाय स्टेप, किती मेजरमेंट वगैरे घेते. तर मी आज त्याच प्रमाणात घेणार आहे. आणि मी विचार करते वरच्या ओव्हनमध्ये, म्हणजे माझा जो छोटा ओव्हन आहे, सेपरेट ओव्हन, इलेक्ट्रिक ओव्हन, तर त्यामध्ये मी बेक करेल. तर तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि आता मला आंघोळ वगैरे झाली माझी. राघव झोपलाय, त्याचं काहीच आवडलेलं नाही आहे. तो झोपा काढतो मस्त. तो उठला की मला त्याच्यात खाणं वगैरे ते पाहायला लागतं. तर आता कपडे वगैरे मी वॉश करण्यासाठी भिजवून ठेवते, त्यानंतर घरातली कामं आवरायला घेते. परंतु आधी मी लावून देते फर्मेंटेशनला. कारण अंघोळ वगैरे झाल्याशिवाय मी पुढची कामं करत नाही. जिथे ऑप्शन नाही तिथे करावंच लागतं. कारण सकाळी जो डब्बा असतो तो अंघोळ करायच्या आधीच पटकन द्यावा लागतो. सकाळी एवढं लवकर उठणं होत नाही. तरी आता सध्याचं रुटीन असं झालं की 5 वाजता उठायला लागतं. कारण गाऊची स्कूल चालू झाली मंडेपासून. आणि मंडेला ब्लॉग नाही बनवला. ती खूप म्हणत होती गाऊ की मला व्हिडिओ बनव, मला स्कूलला जायचं आहे, माझा पहिला डे आहे स्कूलचा. परंतु स्टील नाही बनवला कारण मनच लागत नव्हतं माझं कशामध्ये. सो त्यामुळे तर मी आत्ता 9 वाजलेत आणि 9 वाजता सगळं म्हणजे तसं आवरण्यासाठी फक्त आहे झाडून पोजून पसारा आवरून घेणं एवढंच आहे. परंतु मी गाऊची रूम आवरायला काढली. तर गाऊचं मी कबड देखील व्यवस्थित लावलं काल. आणि सोबतच जे माझे बास्केट्स आहेत बुक शेल्फमध्ये, तर तेही नीट लावते. म्हणजे त्यातला कचरा काढते. कारण त्यामध्ये काय होतं की आपण इकडून आलो की प्लास्टिकच्या वगैरे कॅरी बॅग्स त्या बास्केटमध्ये ठेवल्या जातात. सो त्याही मी सगळ्या काढून एका जागेवर ठेवते फोल्ड करून. तर त्या करायला मला जास्त वेळ लागेल कारण थोडं सगळी कामं मॅनेज करायला लागतात. आता थोडं नंतर. तर त्यामुळे तर आता मी पहिल्यांदा ब्रेडचं आवरून घेते. कारण ब्रेडचं मळून वगैरे ठेवलं की त्यानंतर ते दिवसभर होत राहील, कारण त्याला भरपूर सारा वेळ लागतो. सो नमस्कार मंडळी. तर इथे मी ब्रेड बनवण्यासाठी अर्धा कप पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये हे जे अजिनोमोटो आहे तर ते घालणार आहे. त्याचं 1 पॅकेट घालणार आहे पूर्ण. आणि त्यामध्ये मी 3 कप गव्हाचं पीठ घालणार आहे. नंतर तर आता हे 15 मिनटं मी फर्मंट होण्यासाठी झाकून ठेवेल मिक्स करून. तर मंडळी, तर आता 15 मिनटं मी असंच ठेवेल. आता झालेले आहेत 9:25. तर 9:40पर्यंत मी तसंच ठेवते. तोपर्यंत मी माझे कपडे वगैरे आहेत तर ते भिजवून घेते. कारण मला डायनिंग टेबल वगैरे सगळं आवरायचं राहिलं आहे अजून. तर काहीच आवरलं नाही. व्हिडिओ बनवला मी आज, तर तो अपलोड वगैरे केलं. सगळं त्याचं काम म्हणजे पूर्ण केलं. सगळं व्हिडिओचं काम केलं आणि त्यानंतर आता मी कामाला लागले. तर आता 11 वाजेपर्यंत राघव उठणार नाही. तोपर्यंत माझं सगळं काम होईल 1-1.5 तासामध्ये.
आणि 15 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता अजिनोमोटो अशा प्रकारे वरती आलं आहे. तर हे छान मिक्स करून घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि मला गूळ शक्यतो जास्त आवडतो, सो मी साखरेपेक्षा गूळच टाकला, त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकला आणि छान मिक्स करून घेतला गूळ त्यामध्ये. त्यानंतर 1-1.5 चमचा मी ऑइल घातलं असेल पोह्यांचा, कारण त्यामुळे काय होतं की आपले ब्रेड आहेत तर ते कडक होत नाहीत, सॉफ्ट होतात. आणि त्यानंतर 3 कप आटा म्हणजे गव्हाचं पीठ घालून छान मिक्स करून घेतलं, एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पुन्हा एकदा मळून घेतला आणि चांगला डो बनवला. तर कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते डोची कशी आहे. आणि खरंच तर पाहायला गेलं तर हा आटा जो आहे तर तो चिकट असतो, खूप चिकट होतो, कारण अजिनोमोटो असतं त्यामध्ये. आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं, सो तुम्हालाही अंदाज येईल की किती पाणी घातलं पाहिजे. आणि अशा प्रकारे मी चांगला डो बनवून घेतला. एका पातेल्यामध्ये डो टाकला आणि त्याच्यामध्ये मी वरून झाकण ठेवलं, ओलं कापड म्हणजे कॉटनचं कापड झाकून ठेवलं. तर 3 तास मी तो डो ठेवणार होते, कारण तो फर्मंट होऊन डबल साईजमध्ये तयार होतो. आणि त्यानंतर मी साफसफाई करायला लागले घराची, तर कारण कोणती वस्तू करायला घेतली की खूप सारे आयटम खाली येतात. सो माझे काय मंडळी, तर मी हे बास्केट्स वगैरे आवरायला काढले होते आणि आता इतके छान लावून ठेवलेत तरी वरचं सामान राहिलं आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे घरातली बारीक बारीक कामं असतात, सो एकदम सगळं करायला नाही जमत. तर मी काल या 4-5 बास्केट क्लीन करून ठेवल्या, आज या 4-5. आणि जास्तीत जास्त सगळ्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्याच निघाल्यात, मला एवढ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या निघाल्यात. आणि जवळजवळ 4 ते 5 बास्केट अजून मोकळे आहेत. सो मी असा विचार करते की आज दुपारी मी हे ऑर्गनाईज करेल. हे जे राघवचे टॉईज आहेत तर ते त्या बास्केट्समध्ये छान एका याच्यामध्ये मी ब्लॉक्स वगैरे ठेवेल, बॉल्स वगैरे असं वेगळं करून ठेवून देईन. आणि इथे माझ्या मिस्टरांचे कपडे देखील आयनला मी काढून ठेवलेत, कालच काढून ठेवलेत, परंतु अजूनही वेळ भेटला नाही आहे करायला. आणि गाऊचं कपड कसं लावलं तर तुमच्यासोबत मी शेअर करते, कारण मी काल लावलं आहे ते, आज नाही लावलं. तर अशा प्रकारे इथे सगळ्या गाऊच्या फ्रॉक्स लावल्यात. आणि इथे हे जे 2 कॅबिनेट आहेत तर ते वेगळे अडकवलेले आहेत. तर इथे गाऊचे स्कूलचे क्लोथ्स आहेत. आणि इथे ज्या हँडी वस्तू असतात, बेल्ट वगैरे, जे तुम्हाला हेअर बेल्ट किंवा टाय वगैरे, कमरेचा बेल्ट वगैरे लागतो तो तुम्हाला स्कूलला वगैरे, तर ते आयटम ठेवलेले आहेत. आणि सोबतच इथे खाली पॅन्ट्स वगैरे अरेंज केलेत. आणि त्याच्या मागे तिच्या सगळ्या पर्स आहेत छोट्या छोट्या, त्याची कॅप देखील आहे. याच्यामध्ये सगळे म्हणजे तिला न लागणारे आयटम आहेत याच्यामध्ये, जे की सारखे यूज नाही होत. आणि याच्यामध्ये जीन्स वगैरे आहेत जे न लागणारे आयटम्स आहेत, स्विमिंग कॉस्ट्यूम वगैरे जे ती जास्त यूज करत नाही किंवा थंडीमध्ये यूज करणार आहे. तर आता गरमी स्टार्ट आहे, सो त्यामुळे हे सगळे मी या बास्केटमध्ये ठेवून दिलेत. कारण कधी कधी असं होतं की मॉलमध्ये वगैरे जायचं असेल तर थंडी लागते, सो त्यामुळे इथे ते हँडी राहतील त्यासाठी. आणि इथे तिचे डेली यूजचे क्लोथ्स आहेत किंवा बाहेर जाण्यासाठी. तर इथे सगळे टी-शर्ट्स ऑर्गनाईज केलेत मी या साईडला. इथे सगळ्या पॅन्ट्स आहेत मागे. आणि इथे नाईट ड्रेस आहेत जे पेअरमध्ये आहेत, म्हणजे शर्ट पॅन्ट्स असे पेअर्स आहेत त्यांच्या, असे एक साईडला ऑर्गनाईज केलेत. आणि कचराही भरपूर निघाला आहे. आणि खाली तिचे बॅग्स वगैरे, स्कूल बॅग तिच्याकडे 2-3 आहेत तर त्या ठेवल्यात. तिचे घरात घालायचे शूज वगैरे जर ती घालत नसेल, कारण आता थंडी नाही आहे, सो त्यामुळे. आणि एवढं असं सामान काल मी बाहेर बाजूला काढलं, म्हणजे जे की मला कपाटामध्ये होतं परंतु यूज करण्याचं नव्हतं, म्हणजे यूज नव्हते करत, किंवा काही गाऊचे क्लोथ्स वगैरे होते जे तिला येत नाही आहेत, सो त्यामुळे ते बाजूला काढले. आणि आता हा टॉय सेक्शन राहिला आहे, वरचं सेक्शन देखील आवरायचं आहे, परंतु असाच वेळ काढून आवरून घेईल मी. आणि अशा प्रकारे इथे राघवही उठलाय, स्वतःच आता बेडवरून खाली उतरायला लागलाय तो. हो राघव, आणि पाणी प्यायला पाहिजे त्याला उठल्यावर आता, कारण गरमी आहे, 11 वाजलेत, सो त्यामुळे. आणि उठल्या उठल्या राघवला मी एक बनाना चारते आणि त्यानंतरच त्याला पुढचं म्हणजे काही मिल्क वगैरे द्यायचं असेल तर देते, कारण उठल्या उठल्या त्याला भूक लागलेली असते. उठतो 11 वाजता, 10 वाजता, 10:30 वाजता. सो अशा प्रकारे छोटे छोटे काप करून मी त्याच्या पुढे प्लेटमध्ये ठेवले होते. त्याच्या म्हणजे त्याची जी चेअर आहे त्याच्यामध्ये बसून छान आरामात खातो, परंतु त्याचं लक्ष सगळं माझ्याकडेच असतं, कारण मी घरामध्ये फिरत असते त्याला चेअरमध्ये टाकून. तो कुठे जाऊ नये म्हणूनच त्याला पूर्ण बेल्ट वगैरे लावून चेअरमध्ये ठेवते, नाहीतर तो ही जी चेअर आहे तर त्याच्यावर उभा राहतो जर बेल्ट नाही लावला तर. आणि साईडला पाणीही ठेवावं लागतं. आणि त्याचं काम चालू आहे जेवणाचं. तोपर्यंत मी सगळा पसारा वगैरे आवरून घेते माझ्या मधल्या रूमचा, कारण तो नंतर खाली आला की सगळीकडे खेळत राहतो आणि काही त्याला छोटंसं दिसलं की लगेच खायचं असतं. सो अशा प्रकारे मॅट वगैरे काढून मी पूर्ण क्लीन करून घेते, सो जेणेकरून ॲटलिस्ट ही रूम पटकन क्लीन होते. 5 ते 10 मिनिटामध्येच होऊन जातं सर्व, कारण रोजच्या रोज जर तुम्ही क्लिनिंग केली तर जास्त काही पसारा नसतो.
आणि अशा प्रकारे 3 तास झालेले होते. तर तुम्ही पाहू शकता आपला जो डो आहे तर तो अशा प्रकारे डबल झालेला आहे. तो पुन्हा एकदा मी छान मळून घेणार आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून देखील मळू शकता तुम्ही, सो आपल्या हाताला चिकटत नाही. आणि अशा प्रकारे डो मळून झाल्यानंतर मी माझ्याकडे जे ब्रेड पॉट आहे तर त्यामध्ये काढून घेतला आणि झाकून ठेवलं कॉटनच्या कापडाने. तर ओलं कॉटनचं कापड होतं ते, सो 1-2 तास त्यामध्ये ठेवून देणार आहे. आणि इथे राघवसाठी मला स्मूथी बनवायची होती, तर त्यामध्ये मी आवाकाडो घातला होता, भिजवलेले बदाम ओव्हरनाईट भिजवले होते आणि त्यासोबतच मी खजूर देखील घातली, ब्लूबेरीज घातल्या 3-4 आणि दूध घालून मिक्सरला छान प्युरी बनवून घेतली. तर अशा प्रकारे राघवला पिण्यासाठी, म्हणजे त्याला स्मूथी आवडते, सो मस्त एन्जॉय करत असतो तो. आणि त्यानंतर इथे चाललं होतं त्याचं प्लेइंग. तर खूप म्हणजे पसारा वगैरे करायचा अजून त्याला एवढं समजत नाही, परंतु वस्तू काढायच्या आणि खेळायच्या हे त्याला मस्त समजतं. सो बॉल त्याला खूप आवडतात, तर नुसता बॉलच्या मागे पळत असतो. आणि यानंतर 2 तास झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता पुन्हा तो डो फर्मंट झाला होता. सो मला आता बेकिंग करायचं होतं. मी ओव्हन 200 डिग्रीवरती 10 मिनिट छान प्रीहीट करून घेतला आणि त्यानंतर माझे हे जे पॉट आहेत तर ते ओव्हनमध्ये ठेवून दिले. तर पुन्हा 30 मिनिट मी 200 डिग्रीवरतीच ओव्हनमध्ये ब्रेड बेक करून घेतले. सो अशा प्रकारे इथे माझे ब्रेड देखील बेक झाले, 30 मिनिट्सने रेडी झाले होते. तर मी ते थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवले आणि तुम्ही सुरीने पाहू शकता, जर सुरीला चिकटून आलं वरती ब्रेड तर ते म्हणजे कुक झालेले नाही आहेत, आणि जर नाही चिकटले तर ते कुक झालेले आहेत. सो त्यानंतर मी कॉटनचं कापड ओलं करून त्याच्यावरती 3 तास ठेवणार होते, सो जेणेकरून ब्रेड थंड होतील. आणि त्यानंतर इथे गावचं जेवण चाललं होतं. ती स्कूलवरून आल्यानंतर तर इथे चना बटाटा आणि बीटरूटची चपाती होती जेवणामध्ये. सो 3 वाजले होते आणि थोडंसं टॅबलेट मुलांना दिला पाहिजे. तर ब्रेड थंड व्हायला ठेवलं ते 3 तास तरी मी कमीत कमी थंड होऊन देईल, कारण आता 3 वाजले. तर संध्याकाळी 6 वाजता मी ओपन करेल आणि व्यवस्थित पॅक करून ठेवून देईल. तर आता मी घेते ताक, कारण आता 3 वाजलेत आणि खूप गरमी स्टार्ट झाली आहे इकडे. सो मी म्हटलं की ताक प्यायला पाहिजे, तर 3 वाजता मी ताक घेते आता. आणि थोडीशी 1 वाजता मी भेळ घेतली होती, थोडी 1 वाटीभर घेतली असेल, राघवसोबत खात होतो आम्ही दोघं. आणि आत्ता 4:30 वाजता वगैरे मी जेवण करेल, म्हणजे डिनर. सो जेणेकरून मला संध्याकाळी भूक नाही लागणार. तर असंच आहे माझं जेवणाचं रुटीन. आणि प्रोटीन जास्त असेल तेच आयटम जास्त प्रमाणात मी खाते. तर किचन आवरायचं राहिलं आहे, राघव झोपला आहे, तर आता मी थोडासा आराम. नमस्कार मंडळी. तर राघव थोडा वेळ झाला असेल उठला आणि मी इथे किचन वगैरे क्लीन केलंय. तर आता मी स्वयंपाकासाठी लागली आहे, भाजी बनवणार आहे. गौचा अभ्यासच झालाय आता आणि गौ लगेचच टीव्ही पाहायला गेली. ते राघवही आज जास्त वेळ झोपला नाही, सो त्यामुळे मग मी किचन वगैरे क्लीन केलं आणि कपडे वॉश केले. ऑलमोस्ट माझं सगळं काम आवरलेलं आहे. आता फक्त मला स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकामध्ये मी बोंबलाचीच भाजी बनवणार आहे. तर माझ्याकडे मसाला आहे रेडीमेड काढलेला. तर अशा प्रकारे मला संपवायचं आहे. अजून एखादी भाजी होईल हार्डली, तर आजची भाजी होईल. सो मी आता भाजी बनवते आणि आल्यानंतर माझे मिस्टर यायच्या आधी 1 अर्धा तास भाकरी बनवायला लागेल, कारण मला बाहेर जायचंय आता. राघवने राईस खाल्लाय, तर थोडासा राईस ठेवलेला आहे त्याने, तर तो मी आता झोपताना चारेल त्याला. नमस्कार मंडळी. तर आम्ही बाहेरून आल्यानंतर राघवला दूध वगैरे पाजला आणि तो खेळतोय आता हॉलमध्ये. तर मी तर नाचणीच्या भाकरी केल्यात, भाजी बनवून गेले होते मी. आणि मी आल्यावरती पूर्ण किचन देखील आवरलेलं आहे पुन्हा, कारण सारखाच भांडे पडत राहतात, दिवसभर भांडे चालू असतात. सो आता मी तुम्हाला बाहेरून जे सामान आणलं मी गिफ्ट मार्केटवरून, तर ते दाखवते. भाकरी झाली की माझी. मग तर मी आधी ओपन केले होते हे ब्रेड, परंतु तेव्हा जरा ओले वाटले मला, सो मी पुन्हा झाकून ठेवले. आणि अशा प्रकारे आता छान ब्रेड माझे झालेले आहेत कडक. तर मी आता पुन्हा त्याचे काप करून घेणार आणि एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ते मी फ्रीजमध्ये ठेवणार. तर 3-4 दिवस आरामात राहणार हे. आणि पाव देखील बनवले होते, कारण गाऊला पावभाजी वगैरे आवडते, सो म्हटलं एखाद्या दिवशी पावभाजी किंवा मिसळ बनवेल. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता गिफ्ट मार्केटला गेलो होतो आणि सोबतच किराण्याच्या शॉपमध्ये गेले होते. तर इथे मी किराण्याच्या शॉपमधून मी हे फ्लॅक्स सीड्स आणले.
तर हे 2 किलो गहू आहेत आणि मला बनवायची आहे कुरडई. सो त्यासाठी आणले. तर मी आता बरोबर टायमिंग पाहून भिजवायला घालेन आणि त्यानंतर 3 दिवसाने काढतात. सो 3 दिवसाने कुरडई बनवणार आहे मी. म्हणजे आत्ता नाही, तर जेव्हा भिजायला घालेल तेव्हा तुमच्यासोबत मी शेअर करेन आहे. आणि ही बास्केट आणली राघवचे टॉयज ठेवण्यासाठी. तर तुम्ही पाहिलं असेल किड्स रूममध्ये एक बॉक्स ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही टॉयज ठेवलेत. तर मला आता ह्या बास्केटमध्ये त्यातले काही टॉयज शिफ्ट करायचे. जो टॉयज राघव रोज खेळतो ते याच्यामध्ये ठेव. आणि गावचा खूप आग्रह होता त्याच्या डॅडींसारखा लंच बॉक्स पाहिजे. तर मला तिथे दिसला. सो मी गावासाठी एक लंच बॉक्स घेऊन आणले तिथनं. सोबतच इथे ही एक बास्केट आणली मी. तर आम्ही म्हणजे बीचवर वगैरे जातो किंवा बाहेर आउटसाईड कुठेही जातो, कॉर्निशला जातो. तर त्यामध्ये आम्ही याच्यामध्ये राघवसाठी, माझ्यासाठी, आमच्या सर्वांसाठी, पूर्ण फॅमिलीसाठी जे लंच वगैरे आहे तर आम्ही याच्यामध्ये पॅक करून ठेवू शकतो आणि हातामध्ये कॅरी करायला इझी आहे अशा प्रकारे. आणि इथे गावच्या स्टिकी नोट्स आहेत. तर गावने ह्या फ्लावरच्या स्टिकी नोट घेतल्यात. तिला कशा लागतात माहिती नाही मला. आणि मी ह्या घेतल्या. एक दिरामला होता एक एवढा. तर मला माझं जेही आयटम घरातले संपलेत तर ते फ्रीजवरती चिकटवण्यासाठी मी ही स्टिकी नोट घेतली. आणि सोबतच मला हेही चालू करायचे की दुसऱ्या दिवशी लंचमध्ये ब्रेकफास्टमध्ये वगैरे काय बनणार. तर ते पूर्ण लिस्ट करून मी लावायचं प्लॅन करते. कारण काय होतं की फ्रीजमध्ये खूप साऱ्या भाज्या असतात आणि तरीही आपण बाहेर गेलं की विसरतो भाज्या आहेत फ्रीजमध्ये. सो एक आठवड्याचा मील प्लॅन असेल तर फ्रीजमधल्या भाज्या यूज होतात. आणि नसेल तर मग आपण अजूनही बाहेर गेलं की घेऊन येतो. सो त्यामुळे हे अवॉइड करण्यासाठी मी सध्या विचार करते स्टिकी नोट वगैरे लावेन फ्रीजला. तर अशा प्रकारे हे छोटंसं सामान आणलं आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी बऱ्याच दिवसापासून टेमोवर वगैरे सर्च करत होते. मला घ्यायची होती फ्रूट बास्केट. तर अशा प्रकारे मला गिफ्ट सेंटरला फ्रूट बास्केट भेटली. तर आता ही मी उद्या किंवा परवा अशा 2 दिवसांमध्ये ट्राय करेन लावायचं. कारण मला भरपूर सारे आयटम लावायचे. तर काही आयटम माझे सापडतही नाही, घरात आणून ठेवलेले आहेत. तर ही फ्रूट बास्केट मी डायनिंग टेबलसाठी आणली आहे आणि मला खूप आवडली. म्हणजे मी आधीपासून तेमूवरती सर्च करत होते आणि मला अचानक गिफ्ट मार्केटला दिसली ही. सो मी घेऊन आले. तर तुम्हालाही आवडेल ही मी लावल्यानंतर. कारण काय होतं की माझे फ्रूट्स वगैरे पाहू शकतात मी असे इथे तिथे ठेवलेले आहेत. तिकडे पपई आहे, तिकडे पेरू आहे असं. त्यामुळे म्हटलं की एक फ्रूट बास्केट असेल तर डायनिंग टेबलवरती आपल्याला केव्हाही फ्रूट्स वगैरे खायला इझी पडेल. सो त्यासाठी तर एवढं सामान घेतलं आहे मी. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मी आता हे जेव्हा लावेन तर त्याचा एक व्हिडिओच बनवेल सगळे. कारण माझ्याकडे बेवरेज डिस्पेन्सर पण लावायचा राहिला आहे माझा. अजूनही काही वस्तू आणल्यात तर ते तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं तर सगळे एकत्र ठेवेल आणि छान जॉईंटही करायचं. हे तर हे आता जॉईंटही करेल. तर आता खूप थकलो आहे आम्ही. आणि ब्रेडही बनवलेत. तर गावला उद्या सँडविच हवं आहे डब्यामध्ये. तर सँडविच बनवायचं म्हटल्यावरती पोटॅटो बॉईल करणं, आला चटणी वगैरे बनवून आली तर सकाळीच उठून बनवावी लागेल. आणि माझ्या मिस्टरांना उद्या वर्क फ्रॉम होम असेल मे बी. कारण उद्या आहे थर्सडे. सो त्यामुळे तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. आणि लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.